नमस्कार मित्रांनो, का म्हणता मग? तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या या नवीन व्लॉग मध्ये. आणि आज आम्ही करणार आहोत पाटोळीची भाजी. पाटोळीची भाजी. कोणती? विदर्भ स्टाईल. विदर्भ स्टाईल. इकडे आम्ही पाटोळीची भाजी पाहिली होती, पण ते पाटोळीच्या आतमध्ये जी काही मेन पाटोळी असते ती बेसनाची, ती खूपच कडक कडक राहते. आणि नागपूरमध्ये आम्ही जे खातो ना, ते अशी राहते का, म्हणजे अशी ते पाटोळीची एक वडी त्या रस्स्यात टाकली का ते पुरी अशी एकदम विरघळून जाते. त्याआधी आज आहे 7th फेब, 7 फेब म्हणजेच रोज डे. तर आता युजली नवरा बायको ना असं काही व्हॅलेंटाईन वीक्स वगैरे मनवत नाही. आम्ही तर लग्नाच्या आधी पण नव्हता मनवला. तर आम्ही असं काहीतरी विदर्भ स्पेशल पाटोळीचा रस्सा म्हणा, काहीतरी असं नवीन नवीन मस्त पदार्थ आमच्या नवऱ्याला खायला देतो. आणि सोबतच आम्ही रोज डे मनवत नाही. रोज डे काय तुम्हाला माहित आहे काय? रोज रोजचं काय फालतूगिरी. आम्ही दुसरा कुठला तरी डे मनवतो. तर तुम्हाला माहिती असेल की मागच्या व्लॉगमध्ये आमचा एक पोपट झाला होता. आम्ही कुठे गेलो होतो? गणपतीपुळे नाही, दगडूशेठ मंदिराला. कारण तिथे सनफ्लॉवरनी सजवलं होतं. तर मी विचार केला की कशाला रोज डे बनवायचा आहे, आज सनफ्लॉवर डे बनवूया. तर मित्रांनो थांबा, तुम्हाला इथे कॅमेरा मी इथे लावतो स्टँडवर. सध्या आज कोणता डे आहे? रोज डे. पण तो रोज नाही आहे. रोज डे आहे. पण आपण पाणी दे सिमू, जेवण दे, हेच आहे. ते नंतर, ते 14 फेब्रुवारी नंतर. 14 फेब्रुवारीला लग्न झालं, त्याच्यानंतर बाकी सगळं होतंय. तोपर्यंत सगळं प्रपोज. 14 फेब्रुवारीला लग्न होते. अरे आता 7 फेब्रुवारी, आता पहिला रोज डे, मग प्रपोज डे, मग तो हग डे, टेडी डे, जे काही असेल ते. हग डे म्हणजे तो हग डे ना, हग डे. मग त्याच्यानंतर 14 फेब्रुवारी म्हणजे एक प्रॉपर ना. मग त्याच्यानंतर ते गिफ्ट वापस डे. तर सनफ्लॉवर डे. आणि सनफ्लॉवर साठी आपण आणलेले आहे हे घे. तू एकदम सनफ्लॉवर सारखी एकदम अशी प्रफुल्लित व्हावी म्हणून तुला सनफ्लॉवरचा पुष्पगुच्छ. तर मित्रांनो, सगळ्यात आधी ह्या बाईनी कांदा पूर्ण जाळून ठेवलाय. हा कोळसा झाला, एकदम कोळसा. पहा हे काय कांदे जाळत राहते, माहित नाही. नवीन पद्धत करते. नवीन नाही आहे ते, जुनी पद्धत आहे ती. ही जुनी पद्धत आहे कांदे जाळायची. कांदे जाळायची नाही, त्याचाच नेहमी मसाला खात असतो आणि त्याच्याच भाजीची वाह करत असतो. हे किती काळा आहे? त्यालाच म्हणतात काळा मसाला. एवढा त्यालाच म्हणतात काळा मसाला. आजा माही ये तेरा रसना. पागल. धने कुठे आहे? धने पाय ना आता तू. असं बोलशील आई सोबत? आई आहे तू. आताच तू सांग धने कुठे आहे? मला काय माहित धने कुठे आहे, तर शोध तू. हा तिथं आहे धने. धने आहे हे. धने आहे. मग उघड ना तू. तुला समजत का कोणते धने आहे? तर दिसत नाही. तू सांग ना कुठे आहे धने? मी का सांगू? मी इथं कंचे खेळतो. तिथं म्हणजे मी इथे कच्चे खेळते किचन मध्ये. कंचे ना खेळत, पण इकडे जास्त वेळ राहते ना तू. मला हा विचार, तू भांडे कुठे आहे? म्हणून भांडेवरून आठवलं तुला कढई घासावं लागेल. कढई शांत नको. कढई घासावं लागेल यार. आज सकाळी खाल्लं ना तू बऱ्यापैकी. काय खाल्लं आपण आज सकाळी? उकडपेंडी. मग त्याची कढई तुला घासावं नाही लागेल. तर मित्रांनो, आता आम्ही भांडे घासणार आहे. हे बघा किती छान भांडे घासणार आहे ही. तुम्हाला घासावं लागणार आहे. ठीक आहे, मी घासते कढई. आर यू विलिंग टू डू दिस? सगळं सगळं ना. सगळं. तर मी कुठे म्हटलं नाही घासत म्हणून भांडे मी. हा, मी म्हटलं कढई घासतो मी. मला एक सांग, हे जे काही तुम्ही करता इथे, याला खडा मसाला का बरं म्हणतात? कारण हा मसाला इतका तेज असतो कि उसके बाद सवेरे लाइन में खड़ा होना पड़ता है. आता तेच म्हणणार. लाइन में अगर आप चावड़ में रह रहे हैं तो फिर वो लाइन में खड़ा रहना पड़ता है. बरं, आणि इंग्लिश मध्ये काय म्हणते सांग बरं? तेजपान. फास्ट. इंग्लिश मध्ये फास्ट लिव्ह. तेंदूपत्ता. You seriously don't know?
मी कोण आहे मसाला तुझी? leaves. मी कोण आहे तुझी वाईफ, वाईफ कम फ्रेंड, कम बायको. बे नाही आहे मी तुझी. बे, तर बे लीव्स आहे ते. बे लीव्स. काही बोलते बे. उसको ढवड़ा ढवड़ कर पानी डालने के बाद और बाद में उसको गरगर घुमा. मैसेज कर रहा रे. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे 1 किलोभर तेल टाकायचं आधी. किलो भरायचं आहे हा. 10-20 ग्रॅम जेवढं लागतं तेवढं. एकदम किलो वरून 10 आणि त्यानंतर एकदम बकाबक सगळे कांदे टाकायचे त्याच्यामध्ये. असं कर लागते. बेसन आहे का पाटोडी करून राहिलो पण. बेसन ना तुम्ही जाणार नाही आता, पहिले सांगत आहो. नेहमीच झालेला आहे. पाटोळी करायची बेसन ना. अरे मी तुला कालचीच पनीरची भाजी खाऊ घाली. पहा बरं जरा बेसन आहे का तर. पहा बरं बेसन आहे का. आय हायली डाऊट. ठीक आहे, भेटलं बाबा. बरं झाले एवढंसं होतं. ठीक आहे, जायची गरज पडणार नाही. या मिळालेला आहे बेसन. मी तर गॅसही बंद केली होती बेसन. हा, आता एक काम. एक म्हणता म्हणता आपल्याकडून 10 कामं करून घेतलेले आहे. हा, तर हे तवा मी मस्त आता खिशात हात टाकून पाहणार आहे. शानपण लोक करू. तव्यावर थोडंसं तेल टाक आणि हे करा. ठेचा खायचा का नाही. ठेचा तर खायचं आहे. हा, मग हे कर. याच्यातलं तेल घेईन मी. मस्तपैकी लसण आणि हे उडत आहे. हळू. क्रिकेटचा हेल्मेट आणि हे घेऊन घे. बाय द वे, आजपासून वर्ल्ड कप चालू होत आहे मित्रांनो. हा ब्लॉग येणार आहे मंडे ट्यूजडेला. बापरे, सगळं याच्यामुळे. पहा, आणि म्हणते मनातलं ओळखत नाही म्हणते. हे म्हणणारच नव्हती मी. सण पाव दे. हा, अच्छा बुकी. मला वाटते असंच ठेवायचं ना. हो, का अजून करू बारीक. नको नको करू. हा असाच खायसाठी करताय ना. हे मी त्या चक्कर मध्ये का करून राहिली होती. तिखट मीठ टाकल्यानंतर मित्रांनो आपण काय करायचं, हे जे झाकण आहे ते पण टाकायचं त्याच्यामध्ये. आणि याला खाऊ घालायचं. टेस्ट चांगली येते एकदम. पाटोडी आहे काय, झाकणवडी आहे. तू जे म्हणशील ते आवडीने खाशील ना तू. मी काही बनवलं तर तर आवडीने. मित्रांनो, आज तुम्हाला माहित पडेल की माझी बायको माझ्यावर किती प्रेम करते. आणि हा तिखटाचा जो पूर्ण असा जो हा एवढा मोठा तिखटाचा आहे, ही खाणार आहे आता. प्रेम भाजीत करते. कोण टाकेन भाजीत टाकणार आहे. मग. अबे, हे भाजीत टाकायसाठी केलं का आपण असं खायचं. मित्रांनो, मला वाटलं की असा मस्तपैकी ठेचा झालेला आहे आपल्या घरी, आपण असा वरून चवीने खाणार आहे. तर हा भाजीत टाकायसाठी केला आहे मी. म्हणजे ते पण मलाच करायला लावला. मस्तपैकी ऐसे पानी डाल देने का इसमें और ऐसे गदगद उखड़ी आने देने का. वो उधर काय को गया. तेरे वजह से मेरा चेहरा ढक रहा ना. इधर इधर आजा तू. तू दिस रही मस्त. तू तेरा चेहरा कभी नहीं ढक रहा. तू एकदम मस्त लखा तू पंडी ऐसे प्रकाश में समोर दिख आ रही रहा है. तो ढक रहा ना चेहरा. नहीं, इधर भी आ रहा तो भी नहीं ढक रहा. नहीं ढक रहा. अभी तो ढक गया तूने. अबे तो एवढं से 1 सेकंड का ढक रहा तो काय को ढक रहा मग तू. उतना चलता. अभी इधर झमल झमल करेगा ना. मैं करना तो झमल झमल. तू कर अभी. झमल झमल. हाँ, देख वो भी बोल रहा तू कर. अभी नहीं कर रहा है. अभी तो तू बोली झमल झमल कर. अभी उसको खदा खदा उकड़ी आने दे. तो उकड़ी आ गई है मेरे दोस्तों. खदा खदा
हिंदी कशाला बोलताय तू? हा हा मराठी व्लॉग आहे ना. ताजा माझ्या बायकोनी झमल झमल करून झालेला आहे, आता मी करतो इथे. अरे आई बनवते ना तर ती काय असते माहिती कशी रेडिश दिसते. त्याचा उकरपेंडी कशी दिसते ना बस तशा टाईप. ऍक्च्युअली ती तसं राहते मिश्रण त्याचं. आणि ते बर्फी पण ती अशी राहते तर मग अशी जर पकडली तू अशी जर जास्त दाबली का ती पूर्ण भुरका भुरका होते. हो तर बेसन कमी झालं. अच्छा पाना बेसन आहे का? बेसन नाही त्याच्यात तेवढंच आहे. तर अशा प्रकारे बेसन थोडंसं कमी पडलं होतं तर आम्ही त्याचा जुगाड लावला आहे. घोड्याला द्यायचे जे चणे होते ते आमच्याकडे होते फुटाणे होते. मग त्या फुटाण्यालाच आम्ही बारीक केला आणि जुगाड लावून बेसन बनवलेलं आहे आणि बेसन रेडी झालेलं आहे. कणिक भिजवता येते का? क्या आता है तुमको? कणिक नाही आता भिजवणं. पोळ्या टाकता येते? पोळ्या बी नाही टाकता. पोळ्या नाही टाकतायत, कणिक नाही भिजवता येत, भाजी बी नाही करतायत. करता काय येते तुम्हाला? तुम्हारे हात से खाना आता है. मित्रांनो उकरपेंडी झालेली आहे आमची पुन्हा एकदा. यावेळेस बेसनची केली आहे. अक्षय हे गरम गरम करायला लागते, त्याला पूर्ण स्मॅश करायला लागते गरम गरम. ए कुपचं पॉलिथिन चांगला पॉलिथिन आहे चांगला पॉलिथिन नाही, आहे. काही अबे उलट करला त्याला. हाताने करायला लागते. जेव्हा हाताले चटके तेव्हा मिळते भाकर. करा आता. एक्सक्यूज मी. क्या रे. मेरा दिल तेरे पे फिदा रे. बस स्टॉप पे देखा तुझे पहली बार, रास्ते में हो गया तेरे से प्यार. बोलता हूँ मैं सच्ची बात. ए तू टेन्शन काय कोण येता रे? आपण बोला तू मेरी लैला. दोन गाणे मिक्स केलेले आहे. तसं हे पेटंट माझ्याकडे असतं पण आता पहिल्यांदा हिने केलंय. हा सांबार धू. काय संगतीचा असर. सांबार धू पहिले. येस मॅडम सांबार धू. हा आणि ऊस बारीक बारीक कसा बारीक बारीक का पण याच्यावर असं छान असं असा करू ना. हो. तर बघा आधी सांबार टाकायच्या आधी हा एवढा छान दिसत आहे. वाटत तर एक नंबर आहे. पाहू आता. सांबार धुवायचा असतंय. धुवायचा पाहू आता म्हणजे यू डोंट हॅव ट्रस्ट. पाहू आता म्हणजे पाहू आता पोट किती भरते तर म्हणजे तिखट किती आहे काय कसं ह्याच्यावर तसं पाहू. तर आता इथे आपण ए नळ बंद हो. तर मित्रांनो आता यानंतर आपल्याला टाकायचा यात मसाला गरम मसाला पाणीपुरी. गरम मसाला पाणीपुरी. त्यानंतर टाकायचं खूप सारं तिखट. त्यानंतर आणखी तिखट. त्यानंतर आणखी तिखट. मीठ आहे ते. त्याच्यानंतर हळद. त्यानंतर धने पावडर. त्यानंतर पुन्हा तिखट. त्यानंतर पुन्हा तिखट टाकायचं आहे मित्रांनो एक वेळ अजून. तू काहून असं करते रे? तुला काय आवडत नाही का रे मी काय बनवत होतं? याची जी वडी केली होती आपण त्याचे छोट्या छोट्या बर्फ्या बनवू आपण. याची जेवढी केली होती आपण. हे दिसत चांगलं आहे ना. आज आपण बघू अक्षय कसा पोळी लाटतो ते. आणि मला वाटते मी कितीतरी वर्षानंतर पोळी लाटत आहो. पोळी फुगायला पाहिजे. ठीक. फुगायला पाहिजे. हा म्हणजे जेव्हा पण तू ठीक आहे. ताव्यावर शेकशील तेव्हा. ओके. सोपी आहे त्याला रागात आणीन मी फुगून जाईन मग ते. बायको नाही आहे ते पोळी आहे. हो का. क्या तर आपल्याला एक माहित आहे असं तिरप पकडायचं असतं आणि असं 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 गोल फिरवायचं असतं मग होते ते. वा 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 छान छान एक नंबर. थोडीशी पलटून घेऊ आपण. आता फिरत नाही म्हणून आपण पोळपाट फिरवूया. ओके ठीक आहे म्हणजे चांगला आहे अटेम्प्ट. गोल नाही झाली आहे बऱ्यापैकी गोल आहे पण ठीक आहे. किती चांगला नवरा आहे रे. तो पटकन मानून गेला माझ्या शर्तीला. इतके पटकन एक्सपेक्ट नाही किया था मैंने एकदा. हो मी विचार केला कोण म्हणजे कोण म्हणजे आता विचार केला का एकदम यार ही सारखी बनवत असेल तर कोणतरी मदत करायला पाहिजे ना म्हणून मग मी विचार केला का आता बनवून देतो.
मग मी नाही तर कोण बे? हा आता तू बनव. तुम्ही तर टेन्शनच नाही घेत, रपारप करता. सवय झाली ना आम्हाला. आमच्या मायानं सांगितलं होतं नवरा गरम गरम पोळ्या मागून म्हणे. पण नवरा तर गरम नाही मागत, नवऱ्याला तर जे दिलं ते खाऊन घेते. पोळी तर मागते ना. तर पोळी नाही मागेन का, नुसती भाजीच खाऊ का? माझी पोळी. भाजी पोळी. पहली प्यार की पहली पोळी. ओ पूर्ण फुगली रे. हो यार, जमू बनवता येते तुला, एक नंबर. हुशार आहे तू. मी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करते एकदम. अशा गोष्टी ज्या तुला सुद्धा येत नाही ना. अरे मी काय एक वेळा आपलं ज्ञान देऊन विसरून जायचं, ते लक्षात नाही ठेवायचं की अरे पुन्हा आपण काय शिकवलं तर शिकवलं, आता झालं तर काही नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता भाजी झालेली आहे. ओ हो 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 हो, एक नंबर. बापरे, रंग तर इतका सही आलाय मित्रांनो. वा, दिसत आहे का पण? एक नंबर. थांबा तुम्हाला दाखवतो मी. रेड रेड फुल ऑन, जबरदस्त. जेव्हा आपण सर्व करू तेव्हा दाखव. सोबत आता आपण ह्याच्या वड्या काढायच्या आहे. ह्यानी हे वड्या काढणं म्हणजे एक मस्त आर्ट आहे. तर अशा प्रकारे ताट सजवलं आहे मित्रांनो, एक नंबर दिसतंय. असं म्हणतात की ताट हे रंगीत असलं पाहिजे. हे बघा, आणि ही जी भाजी बनली होती ना, एक नंबर. तर अशा प्रकारे मित्रांनो पंचपक्वानाने ताट सजलेलं आहे. आणि याला खायची असती. आम्ही कशी खाते माहिती नाही. आम्ही तर असं खायचो की याला एकदम यात टाकून द्यायचो आणि एकदम असं भुरका भुरका व्हायचा त्याच्यात. ह्याचा पण होत आहे. टेस्ट करून पाहूया आपण आता. आम्ही असं घेतो, वडी बाहेर राहते आणि त्याच्यात या रस्स्यामध्ये डुबवतो. आणि आम्ही हे असं घेतो आणि असं बुडवतो त्याचा, आणि तो रस्सा एकदम घट्ट होऊन जातो मग, आणि त्याची असे पीस पीस खावतो. ओ माय गॉड, थँक्यू व्हेरी मच. क्या बनाई यार, मस्त बनाई यार. 2 तासाची मेहनत करून बनवलेली पाटोळी आहे, एक नंबर. वाह, ये तो और बनता है इधर. मैंने एक्सपेक्ट नहीं किया था ऐसे होगा. मस्त झाली आहे मित्रांनो, खूपच छान. बापरे, तिखट पण खूप झालेलं आहे. काय तिखट झालं मला तर नाही वाटत आहे. मला काही तिखट नाही वाटत आहे, आणि माझ्या तिखटावर खूप जोक मारले हिने मगाशी. मला तर काही तिखट नाही वाटत आहे ना. मी असं करताय खाताना, मला तर व्यवस्थित वाटत आहे. तुझं दाखव असं वाटतं. अच्छा, तू ते डायरेक्ट खात आहे. हे असं खाऊन पा. छान वाटतंय ना हे. हे जास्त छान वाटतंय ना. हे जास्त छान, हे जास्त छान आहे ना. असं खाल्लं तर हे जास्त छान आहे ना. मित्रांनो बघा, आता इकडे पण टाकलेली आहे. तर हा ब्लॉग आम्ही इथेच पाटोळीचा रसा खात खात संपवतो. आणि नक्की फॉलो, सबस्क्राईब, कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. स्पेशली सबस्क्राईब. तर ठीक आहे, अशा प्रकारे हा ब्लॉग आम्ही इथे संपवतो. तोपर्यंत Bye bye. भेटूया पुढच्या भागात.